सरकार गुंडांना पोसणारा आहे। हम करे सो कायदा सरकारने चालवला असून कायदा हातात घेऊन सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिसांवरती हात उगारून कायदा सुव्यवस्था धुळीस मिळवण्याचे काम होत असल्याचे दिसून येत आहे। तर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी सरकार कमी पडत असून जितेंद्र आव्हाडांवरती प्रत्येकाने मर्यादा ठेवून वक्तव्य करावं असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत। मुळात म्हणजे मारामाऱ्या करा, ठोकाठोकी करा, तोडा फोडा राज्य करा, हम करे सो कायदा, सत्तेची गरमी, सत्तेची मस्ती अंगात भिनत चालली आहे। त्यामुळं हे सगळं सुरू आहे राज्यात आणि वरून सांगतायत आलबेला आहे काय आहे। राज्य उद्ध्वस्त करून कायदा हातात घेऊन पोलिसा संरक्षण करणाऱ्या पोलिसावरच जर हात उगारत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कायदा सुव्यवस्था धुळीत मिळवण्याचं काम झालेलं आहे। हो, ते काय आता वॉशिंग मशीन नव्यानं सुरू करायचा प्रयोग निवडणुकीच्या तोंडावर सुरू केला दिसतो, पण आता जो त्या मशीनमध्ये जाईल तो शुद्ध होऊन बाहेर जाईल, नाही जाईल तर ईडीच्या कारवाईला सामोरं जाईल, हाच त्याचा अर्थ आहे। पुन्हा एकदा पुण्यात गोळीबाराचं प्रकरण समोर आलं आहे। गुंडावरती पुन्हा मोहोळवर गोळीबार झाला। पुन्हा काय, नागपूर काय, मुंबई काय, गुन्ह्यांचं राज्य, क्रिमिनलचं राज्य। आता म्हणजे या राज्यामध्ये कायदा हातात घेणारे वाढलेत आणि रस्त्यावर हौदोस घालणारे वाढलेत, खुलेआम गोळीबार सुरू आहे। तर म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत आणि सरकारचं लक्ष कायदा सुव्यवस्था आणि या राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना कंट्रोल करण्यामध्ये हे सरकार कमी पडत आहे। त्यातून हा सगळा प्रकार घडतो आहे।